रिंकू राजगुरू यांचा जन्म एका सर्वसामान्य मराठी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्या अभ्यासात चांगल्या होत्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण अकलूज येथे पूर्ण केले. अभिनयाची विशेष पार्श्वभूमी नसतानाही त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे त्या लवकरच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या मराठी चित्रपटातून रिंकू राजगुरू यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी आरची ही भूमिका साकारली. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड बनला. अल्पवयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या त्या सर्वात तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे. सैराटच्या यशानंतर रिंकू राजगुरू यांनी काही निवडक चित्रपटांमध्ये काम केले आहे. उदाहरणार्थ कागर, मेकअप आणि अजून काही लघुपट चित्रपट आहेत. त्या भूमिकांची निवड अतिशय काळजीपूर्वक करतात. रिंकू राजगुरू या साध्या शांत स्वभावाच्या असून अभिनयाबाबत अत्यंत गंभीर आहेत. प्रसिद्धीपासून थोड्या दूर राहून दर्जेदार काम करण्यावर त्यांचा भर असतो. रिंकू राजगुरू या नव्या पिढीतील प्रतिभावान अभिनेत्री असून कमी वयात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. भविष्यात त्यांच्याकडून आणखी दर्जेदार अभिनयाची अपेक्षा आहे. आता लवकरच त्यांचा साडेमाडे 3 हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.